Students, welcome back in 28th activity of Bridge Course of Standard 8th. इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासाच्या 28व्या कृतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लेट्स लर्न द आउटकम्स ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. या कृतीची उद्दिष्ट आपण पहिल्यांदा बघूयात. अँड दॅट इज रिपोर्ट्स अँड इव्हेंट ऑर हॅपनिंग युजिंग अन ॲप्रोप्रिएट फॉर्मॅट. एका विशिष्ट फॉर्मॅटचा वापर करून एखादी घटना किंवा त्या घटनेचं अहवाल सादरीकरण करणं. मग ती घटना कोणती, फॉर्मॅट कोणता असू शकतो? अ न्यूज ॲटम, अ पर्सनल ऑब्झर्वेशन ऑर डायरी ऑर लेटर एट्सेट्रा. देर आर डिफरंट फॉर्मॅट्स. देर इज लेटर, न्यूज ॲटम, देन पोएम्स, शॉर्ट essays, then report. These are the different formats of writing. मग अशा विविध फॉर्मॅटपैकी न्यूज ॲटम किंवा वैयक्तिक मत कसं नोंदवायचं हे या कृतीतून आपल्याला शिकायला मिळणार आहे. देन कम्स इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, बट हिअर दे आर नॉट गिवन. यानंतर आपण नेहमी विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना बघतो, परंतु विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना याच्यामध्ये दिलेल्या नाही आहेत. म्हणून ज्या सूचना इन्स्ट्रक्शन्स टीचर्स किंवा पॅरेंट्ससाठी दिलेल्या आहेत त्याच बघूयात आणि त्यावरून विद्यार्थ्यांना काय करायचं आहे याचा निश्चितच आपल्याला अंदाज येईल. टीचर फॉर्म्स ग्रुप अँड पेअर, म्हणजे तुमची गटागटामध्ये विभागणी होईल किंवा जोडीजोडीने तुमचे विभाजन होईल. टीचर गिव्ज ग्रुप ऑर पेअर वर्क, त्यानंतर तुम्हाला गटाने काम दिलं जाईल. टीचर शोज अ न्यू कार्ड इन ईच ग्रुप, तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये कार्ड दाखवलं जाईल. टीचर आस्क्स स्टुडंट्स टू डिस्कस ऑन गिवन टॉपिक, आणि दिलेल्या विषयावर तुम्हाला चर्चा करायची आहे. देन टीचर गिव्ज अ डेमो ऑफ रिपोर्टिंग, रिपोर्टिंगचा डेमो कसा असतो तो डेमो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. टीचर शोज अ पिक्चर ऑफ इव्हेंट अँड आस्क्स देम टू रिपोर्ट ऑन इट. मग तुम्हाला एखाद्या घटनेचा एखादा कार्यक्रम वगैरे झाला असेल त्याचं चित्र तुम्हाला दाखवलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला रिपोर्टिंग करायला सांगितलं जातं, म्हणजे अहवाल लिहायला सांगितलं जाईल. टीचर आस्क्स स्टुडंट्स टू मेक अ रिपोर्ट ऑन एनी इव्हेंट, कोणत्याही एका घटनेवर कार्यक्रम वगैरे असेल त्याच्यावर तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे. देन टीचर आस्क्स स्टुडंट्स टू स्पीक फ्रीली अँड आस्क डाऊट्स, तुम्ही तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी विचारून घ्यायचे आहेत. देन टीचर हेल्प्स स्टुडंट्स वेअर एव्हर नेसेसरी, म्हणजे ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी शिक्षक तुम्हाला मदत करतीलच, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. देन देर इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज गिवन इन द लर्निंग ॲक्टिव्हिटी? रीड गिवन न्यूज अँड complete activity. Now you have given the news and then they asked you to complete the activity. Let's read the news first. Tree plantation drive held at Postal Staff Colony by June 8, 2021, 19 IST. IST means Indian Standard Time, that is 7 p.m. on the occasion of World एन्व्हायरमेंट डे, म्हणजे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 8 जून 2021ला सायंकाळी 7 वाजता 19:24 ताशी घड्याळ आहे आणि IST म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम. त्यानुसार एन विनोद कुमार, पोस्टमास्टर जनरल, गोवा रिजन, planted fruit bearing plants at the postal staff colony at Alto Porvorim. आता हे त्या जागेचं नाव आहे अल्टो पॉर्वोरिम आणि हे गोवा रिजनमधलं एक पोस्ट ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी फळझाडांची लागवड एन विनोद कुमार, जे तिथले पोस्टमास्टर आहेत, त्यांनी केलेली आहे. देर इज अ नीड टू maintain ecological balance in growing cities and there is a need of tree plantation to improve the ambience in our surroundings, said N. Vinod Kumar. N. Vinod Kumar म्हणालेत की वाढत्या शहरांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि त्याचबरोबर पर्यावरणातील किंवा आपल्या आजूबाजूचं पर्यावरण त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी
वृक्षारोपण म्हणजे झाडं लावणं खूप गरजेचं आहे. दिस मार्क्ड द कॅम्पेन फॉर प्लांटिंग ट्रीज ॲट द पोस्ट ऑफिस सोलली ओन्ड बाय द डिपार्टमेंट इन गोवा. आणि त्या दृष्टीनेच या गोव्याच्या आधिपत्याखाली असलेल्या या पोस्ट ऑफिसपासून त्याची ह्या कॅम्पेनची सुरुवात झालेली आहे. सुधीर झाखेरे, सुपरिंटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस present on the occasion, appealed to all his staff to participate in the plantation drive. त्या पोस्ट ऑफिसचे अधीक्षक सुधीर झाखेरे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या त्या स्टाफमधील सर्व कर्मचाऱ्यांना या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आव्हान केलं. नाव दिस वॉज द न्यूज and you have given some questions. You will have to find out news title, date and time, important day, place, persons and main points of the news. हे तुम्हाला वर दिलेल्या न्यूजमधून शोधून काढायचे आहेत. Let's find out them. And the title of the news is Tree Plantation at Post Office. Date and time is June 8th, 2021 or 2021, 19 means 7 p.m. Important day, World Environment Day. Place, Alto Porn Urim, Goa. Persons, N. Vinod Kumar and Sudhir Zakhere. Main points of news: plantation drive, planted fruit plants, need to maintain ecological balance, improve ambience. N. Vinod Kumar and Sudhir Zakhere are chief guests. So in this way we can point out all the points or find out all the answers of given points. Then the next part is solved activity or demo. Actually it is not needed to explain it, but you have given the demo of news, how to write a news. हे एक्सप्लेन करणं एवढं गरजेचं नाही, पण तुम्हाला बातमी कशी लिहावी त्याचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही समजून घ्या. आपण एक ओझरती नजर त्याच्यावर टाकूयात. बट बिफोर रीडिंग दिस आय वुड लाईक टू एक्सप्लेन यू फ्यू थिंग्स विच आर इम्पॉर्टंट रिगार्डिंग द न्यूज. जर बातमी म्हटली तर बातमी संदर्भात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगितल्याच पाहिजेत. जेव्हा बातमीचा विषय येतो, व्हेन द कन्सर्न ऑफ न्यूज इज देअर ॲट दॅट टाईम फ्यू पॉईंट्स आर इम्पॉर्टंट. फर्स्ट वन, दॅट इज हेडलाईन. देन देअर इज डेट, टाईम, प्लेस, मेन बॉडी, इट मीन्स मेन इव्हेंट ऑफ दॅट न्यूज, अँड डिटेल्ड न्यूज. अशा पद्धतीने त्या बातमीची रचना असते. हे आधी ध्यानात घ्या. केव्हाही बातमी लिहिताना तुमच्या बातमीमध्ये हे मुद्दे आलेच पाहिजेत. यू मस्ट ॲक्वायर दीज पॉईंट्स. येस, द न्यूज मस्ट कंटेन दीज पॉईंट्स. हे मुद्दे तुमच्या न्यूजमध्ये आलेच पाहिजेत, तरच ती न्यूज, तरच तो फॉर्मॅट म्हणजे न्यूज. हे लक्षात घ्या. आणि आता आपण ही न्यूज वाचणार आहोत, याच्यामध्ये हे सर्व मुद्दे आहेत की नाही ते पण तपासून बघा. आणि याच्यापुढे जेव्हा केव्हा तुम्ही न्यूज फॉर्मॅटचं रायटिंग करणार असाल त्यावेळेलासुद्धा तुमच्या न्यूजमध्ये हे मुद्दे येतील याची काळजी घ्या. लेट्स स्टार्ट. ट्री प्लांटेशन ऑन स्कूल म्हणजे शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम बाय सुप्रित्य आचार्य. सुप्रित्य आचार्यने ही बातमी तयार केलेली आहे. 5 जून 2019, बाल मंदिर सिनियर सेकंडरी स्कूल, किशनगंज. It was 5th June 2019, Wednesday. The Bal Mandir Senior Secondary School, Kishanganj, Bihar, took a great initiative to plant trees in the school campus on the occasion of World Environment Day. जागतिक पर्यावरणाच्या दिवसानिमित्त 5 जून 2019ला बुधवारी बालमंदिर सिनियर विद्यालय यांनी किशनगंज, बिहार यांनी एक चांगल्या कामाची सुरुवात केली, पुढाकार घेतला आणि या दिवशी आपल्या शाळेच्या मैदानामध्ये
वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी साजरा केला. दिस इज ॲन इम्पॉर्टंट स्टेप ऑफ एफॉरेस्टेशन टू मेंटेन द इकॉलॉजिकल बॅलन्स ऑफ नेचर. निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने वनीकरण हे एक चांगलं पाऊल आहे. इट वॉज मॉर्निंग ॲट 7:30 AM. स्टुडंट्स ऑफ रिस्पेक्टिव्ह क्लासेस वेर गिवन द शेड्यूल्ड टाईम अर्लियर अँड वेर आस्क्ड टू रिपोर्ट द स्कूल फील्ड अकॉर्डिंगली. आणि 7:30 सकाळी 7:30 सर्व विद्यार्थी मैदानावर हजर होते. त्यांना आधीच तशा सूचना दिल्या गेल्या होत्या. The students reported the site on time and were given saplings of the trees which were managed by the school by the municipal corporation of किशनगंज. आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी बरोबर हजर झालेत आणि त्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी सॅपलिंग्स म्हणजे रोपं दिली गेलीत. ती रोपं शाळेने किशनगंजच्या नगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिली होती. अ टोटल ऑफ अबाउट 200 trees were planted on the school campus and were furthered watered by the students. 200 झाडांची लागवड त्या ठिकाणी केली गेली आणि त्याची देखभाल विद्यार्थ्यांनी पुढे केली. The teachers planted the trees along with the principal himself too went for the plantation. शिक्षक आणि प्राचार्य यांनी सुद्धा त्या ठिकाणी वृक्षारोपणात सहभाग घेतला आणि वृक्षारोपण केले. मिस्टर राकेश Singh guided the senior students and was given sapling to plant them along the roadside which could resist the pollution. आणि राकेश सिंग जे आहेत यांनी मोठ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना रोपं दिलीत आणि झाडाच्या रस्त्याच्या दुतर्फा ती झाडं लावायला सांगितलीत की जेणेकरून त्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल. द लोकल पीपल सीइंग धिस क्लॅप्ड फॉर द स्टुडंट्स अँड थँक्ड देम फॉर टेकिंग सच अ ग्रेट इनिशिएटिव्ह. आणि जे काही त्या ठिकाणचे रहिवासी होते त्या रहिवाशांनी या मुलांना झाडं लावताना बघून अक्षरशः टाळ्या वाजल्यात आणि आनंदही व्यक्त केला की विद्यार्थ्यांनी अशा पाऊल उचललं, पुढाकार घेतला त्याबद्दल. द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल थँक्ड मिस्टर सिंग टू कंडक्शन द इव्हेंट सो स्मूथली अँड मेड शुअर दॅट ऑल द इव्हेंट्स ऑफ द डे वेअर बीइंग फोटोग्राफ्ड टू बी प्रेझेंटेड इन द स्कूल मॅगझिन. आणि प्राचार्यांनी या सर्व कार्यक्रमाचं श्रेय मिस्टर सिंग यांना दिलं की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सुसूत्र पद्धतीने हा कार्यक्रम घडून आणला. सर्व इव्हेंट्स त्या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद करून त्या शाळेच्या शोकेशमध्ये त्याचे फोटो किंवा शाळेच्या मॅगझिनमध्ये त्याचे फोटो प्रदर्शित करण्यात आले. इन दिस वे दिस न्यूज वॉज कंडक्टेड. अशा पद्धतीने ही बातमी त्या ठिकाणी तयार केली गेली. यू रिमेंबर द पॉईंट्स विच आर इम्पॉर्टंट फॉर द न्यूज. तुम्हीसुद्धा बातमीसाठी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा आणि जेव्हा बातमी लिहाल त्यांचा उपयोग करा. देन द नेक्स्ट पार्ट इज प्रॅक्टिस. फर्स्ट लुक ॲट द स्पेशल इव्हेंट पिक्चर अँड राईट युअर ओन एक्सपिरियन्स. हे चित्र बघा आणि तुमचा स्वतःचा अनुभव लिहा. नाव यू कॅन सी दॅट दिस इज द पिक्चर ऑफ बर्थडे पार्टी. सो वी कॅन राईट अबाउट द पिक्चर as follow. Birthday celebration. The picture shows birthday celebration. Every one of us loves this day and loves to celebrate it in a different way. There is not controversy about it. But while the celebrations, we should keep few things about in your mind. While doing the celebration, we should strictly follow the rules and regulations. We should not harm our nature by polluting it. We should not waste the food. Instead of spending lot of money on celebrations, we should help the needy persons. Such celebrations will give more joy than the others. In this way, this is the my point of view, or I can write my experience in this way. You can write yours in other words, or your experience may be differ from me. तुमचा अनुभव माझ्यापेक्षा वेगळा असू शकेल किंवा तुम्ही वेगळ्याही पद्धतीने लिहू शकतात. Then there is second activity, that is read the following event and write your own school event in your own words. आता खालील घटना वाचा किंवा खालील इव्हेंट वाचा आणि तुमच्या शाळेतील एखादी इव्हेंट तुमच्या शब्दात लिहा. आता इथं स्कूल इव्हेंट्स ॲट उडुपी
हे दिलेलं आहे. गांधी जयंती साजरी केलेली आहे. हे तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला डायरेक्ट एक इव्हेंट आपल्या शब्दात कशी लिहायची ते मी तुम्हाला सांगतो. इंडिपेंडन्स डे 2018. I remember the last Independence Day we celebrated. After that, we didn't celebrate it in the regular way. On that day, all students were gathered sharp at 6:45, of course, a.m. on the school playground. We all were dressed well. We cleaned the ground. Our teachers did their works. They made lines of the students. They tied the tricolor. Then at 7:30 the chief guest arrived and flaunted the tricolor. We recited the national anthem. Students in our school presented patriotic songs. We enchanted the slogans, feeling proud. In this way, we celebrated the Independence Day. Apart from these, there are so many things that we could write that in the celebration of Independence Day. स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाच्या दिवशी अजून अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण लिहू शकतो. बट हिअर इज द लिमिटेशन. दॅट्स वाय आय कुड नॉट इन्क्लुडेड दोज थिंग्स हिअर. तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेतील इतर कोणत्याही इव्हेंटविषयी या ठिकाणी लिहू शकतात. देन कम्स द नेक्स्ट पार्ट, दॅट इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. यानंतर पूरक कृती. यामध्ये या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे आणि काय सूचना आहे. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर अँड राईट अ न्यूज. हे चित्र बघून एक न्यूज तयार करायची आहे. सो वी कॅन प्रिपेअर अ न्यूज इन दिस वे. बस स्लिप्स आउट वे. 27th July 2021, Nashik. On Sunday, a private luxury bus MH001234 was going to Nanduri from Nasik. At Nanduri Ghat, because of the heavy rains and fog, the driver lost his control on the bus and the bus slipped down from the road. Fortunately, not any live calamity took place. All the passengers and driver are well. Rescue team is called by Kalwan police. In this way, we can prepare a news item on given picture. अशा पद्धतीने दिलेल्या चित्रावर आपण बातमी तयार करू शकतो. आणि तुम्ही चेक करा याच्यामध्ये मी दिलेले सर्व मुद्दे आले आहेत की नाही ते. देन देर इज इव्हॅल्युएशन. फर्स्ट, राईट अ पर्सनल ऑब्झर्वेशन ऑन युअर फ्रेंड्स बर्थडे पार्टी. तुमच्या मित्राच्या बर्थडे पार्टीवर तुमचं वैयक्तिक ऑब्झर्वेशन काय आहे, म्हणजे तुमच्या निरीक्षणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्यात ते लिहा. अँड सेकंड, राईट अ न्यूज ऑन स्पेशल इव्हेंट यू हॅव सीन. एखादी अशी खास घटना तुम्ही बघितली त्यावर तुम्ही बातमी तयार करा. आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला स्वतः करायच्या आहेत की तुमच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला तुमचं निरीक्षण काय ते आणि तुम्ही बघितलेली एखादी खास घटना त्याची बातमी तयार करायची आहे. या दोन्ही घटना तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत तुम्ही स्वतःने, कारण हे आपण कसं करायचं हे आपण चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे आणि तुम्हाला ते नक्कीच जमेल. देन द नेक्स्ट पार्ट इज दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. यू हॅव गिवन ई कंटेंट हिअर अँड दॅट इज क्विज ऑन गांधी जयंती. गांधी जयंतीवर या ठिकाणी पुढील लिंकद्वारे प्रश्न दिलेले आहेत आणि त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. यू कॅन ऑल्सो वॉच इमिडिएटली युअर रिझल्ट. तुम्हाला तुमचे मार्क्स पण लगेच बघायला मिळतील. देन माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न या कृतीतून आपण काय शिकलोत. रिपोर्टिंग न्यूज ऑर पर्सनल ऑब्झर्वेशन. एखादी बातमी कशी तयार करायची ती बातमी तयार करणं आपण शिकलो आणि आपलं वैयक्तिक मत किंवा वैयक्तिक निरीक्षण कशा पद्धतीने मांडायचं नोंदवायचं हे पण आपण या कृतीमधून शिकलो आणि इव्हॅल्युएशनद्वारे तुम्हाला ते स्वतःलासुद्धा करायचं आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी.